मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. तंत्रज्ञान आणि शेती यांची सांगड घालणारे हे प्रदर्शन आहे. लाखो लोक इथे येत असतात असे म्हणत जरांगे पाटलांबद्दल सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की देशात लोकशाही आहे, आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यांच्या वेदना मांडत आहेत. जरांगे पाटील लोकशाही पद्धतीने मुंबईत येत आहेत, त्यात गैर काय असे म्हणत राष्ट्रवादीच्या निकालाबद्दल त्यांनी 3 ठिकाणी नोटीस आली असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. जवळ जाऊन त्याच कृषीचं उद्घाटन होत आहे. राज्यभरातून लोक यामध्ये येत असतात. कृषक हा बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. लाखो लोक शेतकरी आणि शेती मध्ये होणारे बदल आणि त्याच्यावर होणारे अनेक प्रयोग आणि तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालण्याचं सगळ्यात देशातलं उत्तम एक्झिबिशन म्हणजे कृषक आहे. एका विश्वासाच्या नात्याने लोक या कृषी विज्ञान केंद्रात येतात. माझे ज्येष्ठ बंधू राजेंद्र पवार आणि त्यांचे सगळे सायंटिस्ट सहकारी मिळून हा उपक्रम करतात आणि ह्या वर्षी तो आणि महत्वाचा आहे. त्याचं कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि शेती ह्याच्यात नवीन तंत्रज्ञान हे डेव्हलप होत आहे. याच्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हे मिळून इथे काम करतायत. प्रताप पवारांच्या प्रयत्नातून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही संस्थांची पार्टनरशिप करून काहीतरी नवीन AI मधून शेती हा एक प्रयोग इथे होतोय. आणि माझी महाराष्ट्रातल्या तमाम सायंटिफिक टेम्पर ठेवणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना आवर्जून विनंती राहील की जरूर आपण बारामतीला या आणि हे एक्झिबिट बघा. ताई, माजी गृहमंत्री काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय. माझा 2 वेळा पराभव झाला तरी देखील बरीच जणांनी मला भाजपाची यादी म्हणतात. प्रणिती शिंदे आणि आम्हाला भाजप या असं म्हणतात. मला याची काय माहिती नाही. जितेंद्र आव्हाडांनी काल एक असं स्टेटमेंट केलंय की न्यायपालिका ही निपक्षपाती राहिली नाहीये. एका त्यांच्या जजमेंट मधून असा एक वास येतो जातीयतेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याला आरक्षण द्यायला पाहिजे तो न्यायपालिकेमध्ये. या वक्तव्याकडे कसं बघतात? मला माहिती नाही मी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी भाषण केलं मी ऐकलेलं नाही किंवा आजच्या वर्तमानपत्रात सकाळी बारामतीत ते आलेलं नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण वाचल्याशिवाय काय कॉन्टेक्स्ट मध्ये होतं त्याच्यावर बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. 20 तारखेला ताई जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतायत. चर्चे पे चर्चा, परंतु अजून काही फलित हाती येत नाही. काय होईल असं वाटतं? मला असं वाटतं या देशामध्ये लोकशाही आहे, त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनाच दिलेला आहे. ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने जरांगे पाटील मुंबईला येत आहेत. मला असं वाटतं त्यांची जी भूमिका आहे, त्यांच्या ज्या वेदना आहेत ते त्या मुंबईला मांडू इच्छितात. त्याच्यात गैर काय? ताई, मगाशी एक व्हिडिओ व्हायरल होतोय मगापासून की एक अजित पवार चौथ्या मागच्या सीटवर कसं बसताना एक व्हिडिओ तुम्ही देखील तो पाहिला असेल. काय वाटतं ते बघून? नाही, तो व्हिडिओ कोणी व्हायरल केलाय माहिती नाही, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ड्रायव्हर सीट मध्ये असं काहीतरी व्हिडिओ फिरतोय असे अनेक लोक म्हणतात. मगाशी खरं तर मी पाण्याच्या प्रश्नाचे इथे होते, त्याच्यामुळे असं मला मगाशी कोणीतरी सांगितलं, पण मला माहिती नाही म्हणजे त्याच्यात काय. ठीक आहे, आता सगळे एकत्र कुठे जात असतील तर त्या गाडीच्या व्हिडिओचं काय कुठेतरी अडचण होती असं वाटतं असताना? माहिती नाही. आता तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवर दाखवलाय का? नाही, सोशल मीडियावर फिरतोय. ताई, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की भाजपात 75 नंतर रिटायर होतात, मात्र शरद पवारांनी विश्रांती घ्यावी. मात्र दुसरीकडे सुशील कुमार शिंदेचा दावा आहे की 82 वय असले तरी मला भाजप ऑफर देत आहे. भारतीय जनता पक्षात मला तरी माहिती नाही असा काही रूल आहे. भारतीय जनता पक्षात माननीय अडवाणीजी हे शेवटचं इलेक्शन जेव्हा लढले ना तेव्हा ते 86 होते. 2014 साली अडवाणीजी शेवटचा लोकसभेचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते निवडून आले आणि तेव्हा ते 86 वर्षाचे होते. आणि सर्वोच्च म्हणजे अटलजी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये कोण नेता आहे? लालकृष्ण अडवाणीजी. तर मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला त्यांचं संविधान लिहायचा किंवा त्यांचे काय निर्णय घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पक्षात
काय वय करावं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या अपात्रते संदर्भात सुनावणी पूर्ण झालेली आहे, निकाल येणं बाकी आहे. काय होईल वाटतं का? इलेक्शन कमिशन हा इलेक्शन कमिशनचा निकाल येणं बाकी आहे. लवकरच ते निकाल देणार म्हटले होते. पुन्हा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात येईल असं वाटतं. नाही, अध्यक्षांचा काय संबंध? इलेक्शन कमिशन वेगळं, अध्यक्षांचा रिझल्ट वेगळा आणि सुप्रीम कोर्ट वेगळं. 3 ठिकाणी आम्हाला नोटीस झाल्या आहेत. पहिली आली इलेक्शन कमिशन मधून, दुसरी डिस्क्वालिफिकेशन केस झाली आणि तिसरी कोर्टात सुप्रीम कोर्टात झाली. त्यामुळे 3 वेगळ्या गोष्टी आहेत ह्या. त्याचा फार काही एकमेकाशी संबंध आत्ता लावणं मला वाटतं रिझल्ट यायच्या आधी संयुक्तिक राहणार आहे.